खेळाडूचं नाव आहे शुभम पाटील. 13 चेंडू 33 धावा. शुभम पाटील एअर एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाचा शुभम पाटील हा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सामनावीराचा किताब ज्याला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच आपण लगेच चालू करतोय. मुरबी टीम आपली सलामीची जोडी मैदानात येऊ द्या लगेच. हॅलो, या सामन्याचा सामनावीर शुभम पाटील 13 चेंडूमध्ये 33 धावा आणि या रजनीतल्या पहिल्या सामनावीरचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय आदित्य यशवंत घरत यांना विनंती करतोय. ग्रामपंचायत सदस्य आमच्या आहेत, यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शुभमचं कौतुक करावं. वेल प्लेड शुभम. चला मॅचला सुरुवात करूया आपण. तिकडे मॅचला सुरुवात होत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येते आमच्याकडे, कोणत्याही प्रकारचा प्रॅक्टिस कोणत्याही प्रकारचा सराव तुम्हाला इथे दिला जाणार नाही. ऑलरेडी आपण सरावासाठी पूर्वतयारी इथे आलेला सराव करून आले, त्यामुळे इथे मात्र तुम्हाला परीक्षा मॅच खेळावी लागेल. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे आपण. चला मॅच चालू करायची आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी. मुरबी संघाला हा शेवटचा पुकार आहे. आपली सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. चेंडू ऑलरेडी आपल्याकडे दिले जातील. 4 चेंडू अगोदरच आपण चेक करून ठेवा आणि ते चेंडू पंचांकडे जातील अशी सूचना आयोजन कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत येते आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा पुढे काय डिसिजन असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. जाऊया पण या पहिल्या सत्राकडे, जिथे ऐकूया आपल्या या स्पर्धेच्या औचित्याने पुन्हा एकदा मात्र सातत्याने ज्यांना सध्याच्या घडीला आपण पाहताय, अगदी निवेदन क्षेत्र असेल, समालोचन असेल, सूत्रसंचालन असेल, प्रत्येक ठिकाणी खऱ्या अर्थानं पूर्ण रायगडभर भ्रमण करणारे एक व्यावसायिक निवेदक, सूत्रसंचालक तथा समालोचक असे आमचे सहकारी बंधू अतिशजी पाटील यांचा आवाज आपण पुढील सत्रामध्ये ऐकणार आहात. हे चलूया आपण मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच चषक 2025 एक शानदार स्पर्धा. पहिला दिवस, पहिली रात्र. इथे दुसरा सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आपण पाहतोय भास्कर शेठ प्रतिष्ठान मोरबी विपक्ष बोनकोडे 11 बोनकोडे या दोन संघादरम्यान होणारा हा बॅटल, हा युद्ध रणकंदन जासेच्या मैदानावर एक दुमत चक्री आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राजेंद्र घरत सर, तदनंतर तुकारामजी गावण, संदीप पाटील, हे 3 पंच आजच्या रजनीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. फ्लड लाईट्स मध्ये आज ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय ओमकार पाटील आणि विकी पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. फार मोठी 2 नावं मैदानाच्या आत. पहिला गोलंदाज, फर्स्ट बॉल, मोसीमच्या बॉलवर पहिला अटॅक, इनसाइड आउट लॉंग ऑफच्या वरून ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धाबेने स्टार्ट केलंय इनिंग्सला. पण पाहिलाय ज्याच्या बॅट मधून परफेक्ट स्ट्रोक. यावेळेस हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट आहे, मेरिट नुसार क्रिकेट पाहायला मिळालं. इथे टेक्निकचा वापर केलाय, सिंगल धाव पुश केली आहे. एक क्विक सिंगल आपण पाहिली, 7 धावा धावफलकावर लागल्या जातील. पहिले षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. मोहसिम गोलंदाजीचा अटॅक त्याच्या बाजूनं, विकी पाटील ऑन स्ट्राइक वर, ओमकार पाटील साथ देतोय. षटकारानं इनिंग्सला सुरुवात केली. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय पॅशनेबल आहेत. ओमकार पाटील अगदी आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू बंधू आहेत. यावेळेस बॅट्सला बॉल ब्रश, इथे मात्र विकेट किपरला देखील चकवा दिला. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आपण पाहिलं मोसीमनं चांगलं कमबॅक केलंय. सिंगल, तदनंतर डॉट, ही गरज आहे. ओमकार पाटील असेल, विकी पाटील असतील, या खेळाडूंना थांबवणं फार गरजेचं आहे. यावेळेस बॅटचा फ्लो अगदी जोरात होता. बॅटच्या बॉल रडार पासून बॉल फार लांब. आणखी एक डॉट बॉल येतोय. चांगली गुणवत्ता, चांगलं कमबॅक केलंय. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा संघर्ष करावा लागतो. पाहता पाहता आनंद डोळ्यासमोर हिरावून जातो, कधी कधी युटर्न येऊन जातो. तसा
या षटकाला एक यू टर्न पाहायला मिळालाय. षटकारानंतर 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च. यावेळेस परफेक्ट यॉर्कर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पुश केलाय. सिंगल क्विक या ठिकाणी 1 धाव मिळेल. 8 धावा धावफलकावर लागल्या जातील. 38 सर्कल मधले हे पहिलं षटक पूर्ण केलं जातं, ज्यामध्ये निर्बंध आपण पाहतोय. 9 खेळाडू आतमध्ये आहेत, 2 खेळाडू घेऱ्याच्या बाहेर. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन हे 2 खेळाडू सीमेवर तैनात. यावेळेस पहा भन्नाट वेग होता, संमिश्र गती देखील पाहायला मिळाली. मिश्रण पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा दिला आणि इथे मात्र डॉट बॉलनं या षटकाची सांगता झाली आहे. 7 चेंडूनंतर आपण धावा जर पाहिल्या तर तब्बल 8 धावा धावफलकावर लागतील. चांगल्यात चांगल्या खेळाडूंच्या गुणवत्तेच्या यादीमध्ये ओमकार पाटीलचं नाव आपण गेली कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावर पाहिलंय. आपण स्क्रीनवर पाहू शकतोय. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. खरं तर हे बंधन आहे धाग्याचं आणि ते प्रेमाचं बंधन. आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आम्ही तुम्हाला मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आपण जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळताना घरच्यांचं पाठबळ फार आवश्यक आहे. दिवसभर रात्रभर आपण बाहेर असतो, घरची माणसं आपली वाट पाहत आहेत. त्यामध्ये आपल्या घरामध्ये जर चिमुकली असेल किंवा चिमुकला असेल तर आणखी विषय गहन होऊन जातो. पण इथं मात्र आज त्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊ. दुसरं षटक आपण पाहतोय. विघ्नेश पाटीलच्या हातामध्ये असणार आहे बॉल. विकी पाटील ऑन स्ट्राइक. 3 खेळाडू बाहेर. पहिला बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. 12 धावा धावफलकावर. पुढच्या बॉलची पैकी इथे मात्र पहा दांडी गोल केली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बेल्स उडवल्या, स्टंपला उडवलाय. पहिला झटका, पहिला धक्का दिलाय मुरबी संघाला. मध्ये यावं. इथे जर पाहिलं ना तर एक संमिश्र सध्या डाव सुरू आहे. या पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये धावा कमी खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण चौकार पाहिला आणि तदनंतर विकेट देखील पाहिली. फार मोठी विकेट. नवीन खेळाडू आतमध्ये आलाय. परेश ठाकूर नावाचा हा खेळाडू. दोन्ही संघाचे पोशाख पाहिले तर आपण मुंबई इंडियन्स विपक्ष चेन्नई सामना सुरू आहे की काय असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. पिवळा रंग ही बोनकुडे गावाची ओळख आहे. आपण गोविंदा पथकामध्ये देखील बोनकुडे गावाचा पोशाखाचा रंग हा पिवळाच पाहिला होता आणि आता क्रिकेटच्या पटलावर देखील आपण पिवळ्या रंगाची जर्सी त्यांच्या अंगावर पाहतोय. म्हणजे काहीतरी खास गोष्ट या पिवळ्या रंगाच्या जर्सीमध्ये नक्कीच असावी. यावेळेस काय घडलंय? येस, इथे आणखी एक विकेट पडली जाईल. बॅक टू बॅक दुसरी विकेट.
मुरबी सारख्या एका बलाढ्य संघाला मात्र बोनकोडे संघाच्या गोलंदाजानं थोडासा त्रास दिलाय. सुरुवातीला मात्र महत्वाच्या विकेट्स टिपल्यात. आपण पाहिलं रिप्ले मध्ये तर ज्या पद्धतीनं फलंदाजानं स्टान्स घेतला, फुटवर्क पद्धत आली ते नव्हतं. तिथे मात्र डायरेक्ट बॉल आपण स्टंपवर पडताना पाहायला मिळाला. दुसरी विकेट आपण या ठिकाणी पडताना पाहिली आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आत आलाय, संदेश करावकर. इथे आपण जर पाहिलं ना तर दोन्ही खेळाडूंनी आता चर्चा केली. ओमकार सांगतोय की इथे आपल्याला थोडंसं सांभाळून खेळावं लागेल. चांगल्या लयीनं तंत्रशुद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. विघ्नेश पाटीलच्या बॉलिंगचा अटॅक अगदी दर्जेदार आहे, चांगली गुणवत्ता दाखवली आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा गोलंदाजीचं करिअर सांभाळताना तुमच्याकडे गोलंदाजी त्यामध्ये वैविधता असणं फार गरजेचं आहे, व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. आणि ते व्हेरिएशन मात्र या गोलंदाजाकडे नक्कीच पाहायला मिळत आहे. यावेळेस यॉर्क करण्याचा प्रयत्न, पॉईंट थर्डमानच्या मध्ये चेंडूला अडवलं जाईल. एक धाव या ठिकाणी क्विक पूर्ण झाली आहे. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर लागल्या जातील. एक सिंपल सुरुवात आहे. आजवर मुरबी संघाचा आपण प्रवास क्रिकेटच्या पटलावर फार मोठा पाहिला आहे. अगदी KL राहुल प्रमाणे ओमकारची स्टाईल आपण पूर्णपणे पाहतोय. मग हेअरस्टाईल असेल, त्याचं वागणं आहे. यावेळेस काय घडलंय, इथे अपील केलं जात आहे. इथे अपील उचललंय, दुसऱ्या बाजूला डायरेक्ट थ्रो आलाय. पंचांचा बोट हवाळाकडे, आणखी एक धक्का लागला जात आहे. बिग फिश इन द नेट, मोठा मासा गळा लागलाय. तर सायकोलॉजिकल प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक तणाव मुरबी संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण सुरुवातीला या ठिकाणी फार धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, कष्ट घ्यावे लागतायत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आपण ही स्थिती पाहतोय. उर्वरित नंतरच्या 10 चेंडूमध्ये जर आपण विचार केला ना तर फक्त 7 धावा खर्च झाल्या, 3 विकेट्स पडल्यात. फार कठीण गोष्ट झाली आहे. पण इथे संघर्ष नक्कीच मुरबी संघाला करावा लागेल. अजूनही बराच डाव बाकी आहे. यावेळी हलक्या हातानं चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर थ्रो या ठिकाणी येईल का? नक्कीच चांगलं बॅकअप मिळालं. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जाईल. 12 चेंडू नंतर आपण धावसंख्या पाहिली तब्बल 6.50च्या सरासरीनं तब्बल 13 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत. आपण जर गोलंदाजीचं विवरण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 5. दोन्ही मिळून आपण धावा पाहतोय 13 धावा. बाद होणारे खेळाडू आपण जर पाहिले तर ओमकार पाटील परतला, विकी पाटील परतला, परेश ठाकूर परतला. इथे मात्र आता संदेश करावकर आणि सर्वेश ठाकूरच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपल्याला निभावावी लागेल. मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आणि विचार देखील तुम्हाला आता स्ट्रॉंग ठेवावे लागतील. कारण सलामीच्या अगदी जबाबदारीपूर्वक खेळाडूंनी या ठिकाणी योगदान दिलेलं नाहीये. अशा वेळेस तुम्हाला आता कोणत्या तरी एका खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल. आठवत असेल एखादा आपण भारतीय संघाचा सामना वाईट स्थितीमध्ये मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगनं इंग्लंडच्या मैदानावर काय खेळ केला होता. 325 धावा चेस करताना मात्र एक चांगली पार्टनरशिप आपण पाहिली. 112 धावांवर 5 विकेट्स भारताच्या पडल्या होत्या. पुढचा बॉल, यावेळेस मोठा लॉफ्टिंग स्ट्रोक आहे. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतंय. स्वीट साऊंड ऑफ बॅट, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांकरता.
पहिली 2 षटकं तुमची होती. यावेळेस मात्र सागरवर अटॅक केलाय. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. पुढचा बॉल इथे चांगलं कमबॅक. लोवर फुल टॉस, डायरेक्ट थ्रो नाही आहे. एक क्विक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. 20 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 20 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. सर्वेश ठाकूर संदेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत आहे. लॉंग वरून जातोय सीमारेषेच्या अगदी डोक्याच्या बाहेर 6 धावा. जी स्थिती आहे त्या स्थितीला बदलवण्याचं काम केलंय या दोन्ही खेळाडूंनी. यावेळेस जागा तयार केली मात्र डॉट बॉल झालाय. 26 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 16 चेंडू 26 धावा 3 गडी बाद. करंट रन रेट 9.75 ची गती. यावेळेस आणखी चांगला तडाखा दिलाय. ओव्हर पीस स्लॉट मध्ये आलाय. डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या अगदी मधल्या प्लॉट मध्ये फेकून दिलाय 6 धावांकरता. वापसी केली आहे. काय कमबॅक केलंय. टाळ्यांचा आवाज आला. कारण होतं खराब स्थिती, त्यातून सावरले या खेळाडूंनी. लोवर फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. यावेळेस आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आणखी एक जबरदस्त फाईट षटकार. विश्वास असावा माणसाचा. इथे विश्वास दाखवलाय सर्वेश ठाकूर या फलंदाजानं. 5 चेंडू फेस केले, 18 धावा कुठून काढल्या, ज्यामध्ये आपण 3 षटकार पाहिले त्याच्या बॅटमधून. संदेशच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये 6 धावा, 7 धावा त्यांना या ठिकाणी केल्यात. पार्टनरशिप जर पाहिली ना तर 60 चेंडू मध्ये 25 धावांची चांगलं योगदान, चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 13 धावा होत्या आणि तिथून मात्र थोडीशी एक मुसंडी घेतली आहे. वरचढ झाला थोडासा. धावांचा ग्राफ आपण पाहू शकतो अगदी चढता. दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट्स पडल्या, तदनंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक. 25 धावांचं फार मोठं षटक या ठिकाणी मुरबी संघाला लाभलं. इथून आता जरी 20 ते 25 धावा जरी जमवल्या ना तरी फाईट स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, विघ्नेश पाटील. 5 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स त्यानं टिपल्या होत्या, ज्यामध्ये 4 बॉल डॉट देखील आपण पाहिले. यावेळेस ओहो क्या बात है, क्या बात है. सुपर सुपर डुपर शो सुरू आहे. इथे मात्र पिछे हट नाही आहे. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळत आहे. 6 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. आता मात्र हा शो सुरू झालाय. दोन्ही फलंदाज आक्रमक, आग ओकणारी फलंदाजी
यावेळेस मात्र विघ्नेशच्या चेंडूला टार्गेट केलं. डीप मिड विकेटच्या अगदी डोक्याच्या वरून जाणारा हा षटकार पाहिला. पुढचा बॉल. येस, यावेळेस आपण पाहिलं परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण दोन गोष्टी आवर्जून परफेक्ट पाहिल्या. एक परफेक्ट यॉर्कर, दुसरे म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर. येथे परफेक्ट यॉर्कर होता. अगदी पायाची बोट चेचणारा बॉल. यावेळेस दांडी गोल केली आहे, फसवलाय, गतीमध्ये परिवर्तन आणलं, आणखी एक विकेट, चांगलं कमबॅक केलंय. गती परिवर्तन, परफेक्ट यॉर्कर हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि पॅटच्या मधून अगदी दांडी गोल केली या खेळाडूची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समीर ठाकूर हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. 44-4 ही स्थिती आहे. 5 षटकांचा सामना. इथे जर आपण पाहिलं ना, मोरबी संघाला अजूनही बऱ्याच धावा कराव्या लागतील. स्लो बॉल केलाय, गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड, रिस्ट हँडलचा वापर करून आपण डोक्याचा वापर करताना गोलंदाजाला पाहायला मिळालं. जी माणसं फक्त डोक्यानं चालतात ना, तीच माणसं ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. जी पायानं चालतात ते फक्त अंतर कापतात. इथे मात्र डोक्याचा वापर करतो या गोलंदाज. फुलटॉस बॉल इथे मिस झालाय खेळाडू. आणखी एक विकेट पडली जाईल. इथे मात्र फ्लॉप शो सुरू आहे. पाचवी सफलता, 5वी विकेट प्राप्त केली. आपण पाहिलं फलंदाज अतिरिक्त सफल झालाय, जागा केली आणि तिथनंतर मात्र फुलटॉस बॉलवर मात्र बोल्ड, क्लीन बोल्ड. 3.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 7 चेंडू अजूनही या डावातले बाकी आहेत. 44 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहतोय या खंडोबा क्रिकेट क्लब झाशी यांच्या वतीनं आयोजित केली जाणारी, सन्माननीय संतोष शेठ घरत साहेबांच्या नावानं भरवली जाणारी ही स्पर्धा सरपंच चषक 2025. आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिली रात्र, पहिल्या रात्रीच्या खेळामध्ये आपण या ठिकाणी आहोत. जिथं आपण पाहतोय भास्कर शेठ प्रतिष्ठान मोरबी विपक्ष बोनकुडे 11 बोनकुडे संघामध्ये लढत. इथे मोठा फटका, लाफ्टिंग स्ट्रोक आहे, खेळाडू उपस्थित. इथे आणखी एक खेळाडू बाद होणार. आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं होतं ज्या पद्धतीने 25 धावा आल्या, तिथून मोरबी संघाने कमबॅक केलं. पण विघ्नेश पाटीलनं षटकार खाल्ल्यानंतर या षटकामध्ये कमबॅक केलंय. कारण मागच्या 5 चेंडूमध्ये विघ्नेशनं फक्त 5 धावा खर्च केल्या. बॉलिंग स्पेल पाहिलं तर त्याच्या 2 षटकांच्या कोट्यामध्ये 11 धावा खर्च केल्या, 5 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या. एक यशस्वी स्पेल आपण त्याचा पाहिला. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देखील झाल्या पाहिजेत. कारण एक पंजा पहिल्या टुर्नामेंटच्या या पहिल्या मॅचमध्ये विघ्नेश पाटीलनं या ठिकाणी ओपन केलाय. कोणत्याही खेळाडूसाठी गोलंदाजी करताना मात्र 5 विकेट्स या फार महत्त्वाच्या असतात. जसं की आपण एखाद्या खेळाडूला 50 आणि 100 झळकावताना आनंद व्यक्त करताना पाहतो ना, तसंच काहीसं चित्र.
5 विकेटचा पंजा या गोलंदाजानं केलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मोहन दीक्षित. अंतिम षटक या डावातील शेवटचं षटक पूर्ण करेल. सर्वेश ठाकूर फार मोठी जबाबदारी. 5 चेंडू 18 धावांचा खेळ. पुढचा बॉल इथे फुलटॉस बॉल होता. नो बॉलचा इशारा येईल. डीप मध्ये या ठिकाणी खेळून काढलाय. फ्लंबल झाला खेळाडू. तिथे मात्र एकच धाव मिळतीये. 1+1 या ठिकाणी 2 धावा मिळतील. अपेक्षित उंचीपेक्षा जास्त फुलटॉस आला कमरेच्या वर. पंचांनी पाहिलं. नो बॉल घोषित केला. समिती त्या ठिकाणी फ्री हिट देखील आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका आला असता, दिशा मिळाली असती तर कमीत कमी 4 धावा या चेंडूवर प्राप्त करता आल्या असत्या. पण टायमिंग चुकलं मित्रांनो. अजूनही 6 चेंडूचा खेळ हातामध्ये बाकी असेल. मोहन दीक्षित पुढचा बॉल घेऊन यावेळेस वेगानं बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. चेंडूवरची नजर विरघळली आहे. चेंडूवर तर नजर नव्हती. ते फक्त ताकदीचा वापर केला, डोक्याचा वापर केला नाही. क्रिकेट हा ताकदीचा जेवढा खेळ दिसतो ना, त्याहीपेक्षा तुमच्या डोक्याचा देखील खेळ आहे. तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या अनुभवाचा वापर करता, कोणत्या क्षणी तुम्ही काय प्यादा वापरता, हा फार महत्वाचा आहे. यावेळेस हवेत बॉल, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. इथे मात्र आणखी एक विकेट पडली जाईल. नो बॉल नंतर या गोलंदाजानं केलंय चांगलं कमबॅक. तीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश पाटील. मोहन दीक्षितनं षटकाची सुरुवात नो बॉलनं केली. तदनंतर आपण पाहिलं मागच्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. म्हणजे अर्थातच 2 चेंडूमध्ये त्यानं 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील प्राप्त केली. पुढच्या बॉलची फेकी या ठिकाणी केली जाईल. चांगली गती आहे, चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं, चांगला टप्पा पाहायला मिळतोय. नवीन येणाऱ्या नवख्या खेळाडूंना या ठिकाणी बांधून ठेवायला काहीच हरकत नाही. तुमच्याकडे जर अनुभव आहे, तुमच्याकडे गती आहे, तुमच्याकडे नियंत्रण आहे, तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या आहेत असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. 46 धावा प्रोजेक्ट टेक स्कोर आपण जर पाहिलं तर या गतीनं 49 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला करंट रन रेट 10.22 गतीनं वाटचाल. यावेळेस चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. चेंडू उचलला, फेक केली, तोवर एक सिंगल या ठिकाणी क्विक पूर्ण. सिंगल धावेनं 47 धावा आपण पाहतोय. घर बसल्या आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. इतर खास गोष्ट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आधुनिकता क्रिकेटमध्ये आली. क्रिकेट फॅशनेबल झालं, क्रिकेट ब्रँडेड झालं, क्रिकेटमध्ये पैसा आला, मान आला, सन्मान आला. बऱ्याच गोष्टी आपल्याला नाविन्यानं पाहायला मिळतात त्या क्रिकेटच्या खेळात. फुलटॉचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल. तू मै थ्रो चांगला नव्हता. इथे मात्र चांगल्या खांद्याची गरज होती. अपूर्ण थ्रो. 2 धावा पूर्ण. 2 धाव्यानं 49 धावा धाव फलकावर लागल्या जातील. हळुवार पद्धतीनं प्रेक्षकांची गर्दी मात्र आता आपल्याला वाढताना दिसू लागली आहे. जासईचं मैदान म्हटलं ना तर अपेक्षित बऱ्याच खेळाडूंचं एक स्वप्न या मैदानावर आपल्याला ट्रॉफी जिंकायची आहे. हे मैदान एक खास आहे प्रत्येक खेळाडू करता, संघाकरता. अशा मैदानावर शृंखला सुरू आहे. यावेळेस चांगला तडाखा दिलाय. टायमिंग पाहायला मिळतंय. लंगणच्या दिशेनं जाईल. सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार.
मात्र थोडंसं मॅचचं जे मुवमेंट आहे या खेळाडूनं आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. 30 चेंडू 56 धावांचं टार्गेट. इनिंग्स मी म्हणेन की चांगली सांगता केली षटकारांशी. 30 चेंडूमध्ये 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी आहे. मोरबी संघाकडे गोलंदाजी अटॅक आहे. प्रसाद सर जर आपण पाहिलं त्यांच्याकडे एक अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर या ठिकाणी करावा लागेल, कारण या सामन्यामध्ये जर जिवंतपणा टिकवायचा आहे तर सुरुवातीची 38 सर्कलची 2 षटकं फार महत्त्वाची ठरतील. इथे तुम्हाला कमी धावा द्यायच्या आहेत, विकेट्स प्राप्त करायचे आहेत. भास्कर प्रतिष्ठान मोरबी विपक्ष बोनकोडे विलेवन बोनकोडे या दोन संघादरम्यान असणारी लढत आहे. सोल्या दुसऱ्या डावाकडे आपण जाऊ. 30 चेंडूमध्ये 56 धावांचं टार्गेट आणि हे सेट करायचं एक आव्हान, डिफेंड करण्याचं एक आव्हान. काय असेल दोन्ही संघाची मानसिकता, काय असेल रणनीती, काय असेल प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळेल उत्तरार्धामध्ये. दुसऱ्या डावामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल प्रसाद भोईर सरांचा. त्यांच्या आवाकडे जाऊ, त्यांच्या वाणीतून आपण पाहू ही क्रिकेटची कहाणी, क्रिकेटची जुबानी. अतिशजी उपस्थित सर्व क्रीडासकांचं सहर्ष स्वागत करूया आणि आपण आजच्या रजनीतील दुसऱ्या सामन्यातील हा दुसरं सत्र जिथे 56 करायचे आहेत. 55 झाले, 56चं टार्गेट आहे. भास्कर शेठ प्रतिष्ठान मोरबी विपक्ष बोनकोडे 11 बोनकोडे अशी मॅच आपण पाहतोय. मोरबी टीम आणि जासईचं मैदान हे कित्येक वर्ष आपण समीकरण पाहिलं. बऱ्याच वेळा या मैदानावरती आलं तर ते एक तरी बक्षीस घेऊन जात असतात, पण आज या मैदानावरती काय होईल यासाठी नक्कीच हा सामना पाहावा लागेल. कारण बोनकोडे संघाची सुरुवातीची गोलंदाजी आपण पाहिली, ज्यामध्ये सुद्धा कम्मालीची कामगिरी राहिली होती. गोलंदाज विघ्नेश ज्यानं 5 विकेट्स पूर्ण केल्या, 6 विकेट्स पूर्ण घेतल्या होत्या. या अर्ध्याहून जास्त संघ ज्यानं गारद केला असं म्हणावं लागेल. नंतर मोनिश सुद्धा चांगला होता. सागर आणि मोहन यांची सुद्धा गोलंदाजी थोडीशी चांगली. सागर थोडासा खराब गोलंदाजी, त्याची 25 धावा ज्याच्या तिसऱ्या षटकामध्ये आल्या. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं मोरबी संघामध्ये सर्वेश ठाकूर यानं 4 षटकार लगावले. इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वेश आणि संदेश या दोघांचीच कामगिरी चांगली राहिली आहे. तर 56 करायची सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. परशुराम आणि माजिद बलोच असे 2 खेळाडू. अंपायर सिग्नल, गेम ऑन. सामन्याला सुरुवात होतीये. P1चं षटक. पहिला गोलंदाज मोरबी संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विघ्नेशचा पहिला चेंडू फ्रंट फूटवरती बॅलन्स बनवता चेंडू लॉंग ऑनच्या वरतून भिरकावून दिला. 56 मधील 6चा आकडा कमी करणारा षटकार. चा फलंदाज आहे असं म्हणावं लागेल परशुरामला पाहिल्यानंतर, कारण कित्येक वेळा चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर जेव्हा कमी उंचीने समोर येतो ना तेव्हा खूप डिफिकल्ट होतं असं फलंदाजाला खेळणं, पण आज परशुरामने ते करून दाखवलंय. ती क्षमता माझ्यामध्ये आहे हे सिद्ध करणारा फटका जो परशुरामच्या बॅटमधून आला. विघ्नेश नेक्स्ट बॉल.
यावेळेस मात्र स्वीप करण्याचा हा प्रयत्न होता, जिथे मात्र मिस जज झाला, प्रॉपर टायमिंग करू शकले नाही, त्यामुळे हा चेंडू मात्र निर्धाव आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी सध्या विघ्नेश करण्याचा प्रयत्न करतोय. 56 करायच्या, 30 चेंडू 56चा टार्गेट आहे. पैकी आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 आल्यात. ऑनस्क्रीन सध्या आपण विघ्नेश पाटील, मुरबी टेनिस क्रिकेटमधील एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज ज्याला पाहतोय. इन ॲट जर्सी नंबर 27, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र दिशा देण्यापासून वंचित राहिला फलंदाज. वेग होता चेंडूवरती तेवढाच. 3 चेंडू 3 प्रकारचे पाहायला मिळाले. पहिला चेंडू गुडलेनवरनं टाकून फिरवण्याचा प्रयत्न होता, जो 6 मिळाला. त्यानंतर हा दुसरा चेंडू जो आला, जो लेग स्टिकवरती आला होता, जो स्कूप करण्यापासून मात्र बॅट्समन वंचित राहिले. आणि तिसरा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप मात्र वेगाने रिलीज केला, तो सुद्धा निर्धाव आला. अशा प्रकारे 3 चेंडूंचा समाप्तीनंतर धावासंख्या आहे बिनबाद 6 धावा. यावेळेस मात्र बॅटच्या ऑर्डरमध्ये आला. चेंडू मिड ऑफ पूर्ण खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर. चेंडू निघून चालाय सीमा पार, चौकार. दोन क्षेत्ररक्षक, एकाला आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय, एकाला आपण मिड ऑफला सिली मिड ऑफला पाहतोय. हे क्षेत्ररक्षण लावलंय कारण फलंदाज सध्या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना परशुराम आहे. चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून 4 चेंडू ज्याने फेस केलेत, 4 मध्ये 2 मोठे स्ट्रोक ज्याने कन्वर्ट केलेत आणि 10 धावा आतापर्यंत संघासाठी जमा करून दिल्यात. 4 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या होती 10 धावा. बिनबाद 10. बोनकोडे 11 बोनकोडे. पुढील मॅच विनर वर्सेस विनर होणार आहे, त्यामुळे AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 बामणडोंगरी संघाने रेडी राहायचं आहे. यावेळचा चेंडू क्रिकेटमधील विलोभनीय दृश्य निर्माण करणारा हा फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला सीमारेषे जवळ पोहोचेपर्यंत चेंडू निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, चौकार. करत मैदानामध्ये परशुराम सध्या बरसलाय. माजिद आणि परशुराम असे 2 बॅट्समॅन आहेत. ओपनिंग करण्यासाठी परशुराम स्ट्रायकर म्हणून आलाय, ज्यानं आतापर्यंत 5 मध्ये 14 केल्यात. यावेळेस क्षेत्र निवडलंय फाईन लेग आणि बॅट्समनच्या बॅटमधून हा चेंडू फ्लॅट स्ट्रोक आला. आणखी एक षटकार. सांगणारी फलंदाजी सध्या मैदानात होताना दिसतेय. परशुराम ज्याचं नाव आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 56चा पाठलाग करत असताना बिनबाद 20 धावा, नाबाद 20 धावा होताना दिसत आहेत, ज्यामध्ये परशुराम 6 चेंडू खेळला. 6 चेंडू ज्यानं फेस केले, त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार ज्याने लगावले. आणि पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळावं, कशा पद्धतीने विस्फोटक फलंदाजी करावी, याचं उत्तम उदाहरण देणारी फलंदाजी परशुरामने केली आहे. विघ्नेशला मोठा मार बसला असं म्हणावं लागेल. जेव्हा महत्वाच्या गोलंदाजाला मार बसतो ना संघातील, तेव्हा थोडंसं काहीतरी वेगळं घडत असतं. पण पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी विकी पाटील याचा वापर केला जातोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं विकी आलाय. मुरबी टेनिस क्रिकेटमधील असा एक खेळाडू ज्याने कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिलेत, पण आज या स्पर्धेच्या औचित्याने त्याच्यासमोर मोठं आव्हान असणार. पाहूया काय घडतंय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट विकी पाटील. यावेळचा चेंडू विकीच्या गोलंदाजीवरती मोठा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, आणि होय ते घडलंय.
लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू अडवण्यापासून वंचित राहिलाय. आला आणखी एक षटकार. संख्या होतीये 26 धावा. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा बनवला जिथे क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकीला माफी नाही. इथे मात्र झेल टिपलाय. विकेट नंबर 1. पहिला खेळाडू नवी मुंबई मधील भूषण पाटील हे नाव आपण ऐकत असाल त्यापेक्षा आधीच सिनियर नाव जो खेळाडू मैदानातून बाहेर येताना दिसतोय माजिद बलोच हा जेल बाद होताना. राऊत नवी मुंबई ते रायगड आणि रायगड ते रायगड मधील उरण आणि उरण मधील जासई या जासईच्या मैदानावरती सध्या हुतात्मा क्रीडांगणावरती आपण आहात आणि खूप मोठा महामुकाबला म्हणावा लागेल जो सध्या रंगला जातोय. बोनकोडे विपक्ष मुरबी. टेनिस क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर कधीतरी हे आले असतील पण आज या मैदानावरती ज्या पद्धतीने त्यांचा खेळ चालू आहे तो सुद्धा प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रेक्षकांच्या चर्चेला वेगळा उधाण आणणारा सामना असणार आहे. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू कव्हर आणि पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र हा चेंडू निधावलाय. विकी सुद्धा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवतोय. मुरबी टेनिस क्रिकेट म्हटलं तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे प्रेसिडेंट सन्माननीय संदीपजी पाटील सर यांचा संघ सध्या खेळताना दिसतोय. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या चेंडूची षटकार आला पण त्यानंतर मात्र एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव म्हणजे सर्वात मोठा गुरु आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती विकी पाटील कमबॅक करताना नंतरच्या 3 चेंडूवरती एक महत्वाचा विकेट प्राप्त करून सलग 2 चेंडू हे मात्र निर्धाव फेकलेत विकी पाटील. प्रयत्न चांगले होत असताना मैदानात जितेश राऊत सलग 2 चेंडू हे डॉट गेला. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सलग 3रा चेंडू निर्धाव फेकलाय. अफलातून गोलंदाजी. पहिल्या गोलंदाजांनी मार खाला पण त्यानंतर मात्र स्वतःच्या खऱ्या अर्थानं गुणवत्तेला न्याय देत असताना विकी पाटील. धावसंख्या स्थिर आहे. 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 26 धावा. 56 करायच्या आहेत पैकी 26 झाल्यात. क्या बात आहे. अफलातून स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू फ्लाय स्लिप मधून डीप बॅकवर्ड कडे चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न पण थांबावा लागणार आहे. धोका संभवतोय. एकच पूर्ण केल्याने एका षटकाच्या एका धावेच्या नंतर धावसंख्या पोहोचली जाते 27 वर. 2 षटक संपलीत. पहिलं षटक विघ्नेश 20 धावा. दुसरं षटक विकी पाटील ज्यानं खर्च केला 1 विकेट प्राप्त करत कमबॅक करून देणारी गोलंदाजी 7 धावा खर्च केल्या आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 56चा पाठलाग करत असताना बोनकोडे 11 बोनकोडे संघाची धावसंख्या 1 बाद 27 धावा. साठी सूचना येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 झाल्यात. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ही मॅच शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार असे काही पडसाद आता मात्र उमटू लागलेत. पहिल्या षटकामध्ये जरी 20 आले असल्या ना तरी तदनंतर कमबॅक करणारी गोलंदाजीला आली आहे आणि मात्र बॅट्समनला परफेक्ट रीड करत त्याचा फुटवर्कचा अभ्यास करत आता मात्र मैदानामध्ये गोलंदाजी केली जाते आणि त्याला अनुसरून क्षेत्ररक्षण सुद्धा लावलं जात आहे. मास्टर माइंड विकी पाटील आणि खरं तर विशेष कौतुक करूया आपण ओमकार पाटीलचं. समीर ठाकूर आला 3रं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज समीर ठाकूर आला.
आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये बॅट्समनला खुलून खेळण्याची जी संधी आहे ती मात्र थोडीशी कमी झाली असणार. या परिस्थितीत काय घडेल? स्ट्रायकर आहे परशुरामचा हा चेंडू फटका फलंदाज क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये आलेला आणखी एक चौकार. बॅट्समन जितेश राऊतच्या बॅटमधून आलेला चौकार समीकरण बदलवून जातोय. 17 मध्ये 25 करायचे आहेत. 17 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. पुढील मॅच ही मात्र विनर्स वर्सेस विनर्स होणार आहे. जी 2 जिंकलेल्या संघांमध्ये सामना होईल. थोडासा गती परिवर्तन करून चेंडू टाकण्याचा हा प्रयत्न होता. एक गुडघा फोल्ड करून ऑन साइडला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावा लागेल, जो लेग बायच्या स्वरूपात शरीरावरती आदळतोय. चेंडू सिंगल मिळाली जाते आणि समीकरण बदलत आहे. 16 मध्ये विजयासाठी 24 करायचे आहेत. धावा संख्या होती ती 32. बोनकोडे 11 बोनकोडे विपक्ष. आपण सध्या भास्कर शेठ प्रतिष्ठान मुरबी अशी मॅच एन्जॉय करताय. समीर ठाकूर परशुराम यावेळेस मात्र चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू शॉर्ट सिलिमिट ऑन कडे आलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक पोहोचलाय 33 वर. विजयासाठी 15 मध्ये 23 करायचे आहेत. 15 चेंडू आणि 23 ची गरज. VIP डाईज वर आपण पाहताय जासईच्या राजकारणातील, जासईच्या समाजकारणातील अनेक धुरंधर योद्धे ज्यांना आपण म्हणता येईल असे बसलेले पाहायला मिळतात. ज्यामध्ये आपण संतोषजी घरत, संतोष आत्माराम घरत यांचा सुद्धा उल्लेख करूया. माणिक शेठ म्हात्रे आहेत. तदनंतर गणेशजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित. यावेळचा चेंडू एक गुडघा फोल्ड करून एका आत्मविश्वासाने आणि कॉन्फिडन्स लेवलनं हा स्ट्रोक कन्वर्ट केला. डीप स्क्वेअर एक रिजन मध्ये षटकार. चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. चला बामणडोंगरी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण मंचावरती येऊन थांबायचं आहे. बामणडोंगरी टीम, एअर एंटरप्राइजेस, सिद्धार्थ 11 बामणडोंगरी, तेजस म्हात्रे एक यशस्वी कर्णधार. बॅट्समन जितेश राऊत. सुरुवातीला जितेश सलग 3 चेंडू जो मात्र डॉट गेला होता विकी पाटीलच्या गोलंदाजीवरती आणि त्या जितेशनं आपला आत्मविश्वास गमावू दिला नाही आणि त्यानं नव्या ईर्षेने नव्या उमेदीने सुरुवात केली. आणि मात्र माझ्यामध्ये तुझी सुद्धा क्षमता आहे हे दाखवणारी फटकेबाजी ज्यानं चालू केले. समीकरण 13 मध्ये 17 आहे. बॅकवर्डला लावून यावेळेस मात्र डीप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवून ठेवणारा हा फटका आलाय. षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या होती ती म्हणजे 45 धावा. 3 षटकं संपलीत. पहिलं षटक 20, दुसऱ्या षटकात 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये आले 17 धावा. अशा प्रकारे 56चा पाठलाग करत असताना बोनकोडे 11 बोनकोडे संघाची धावसंख्या होतीये 1 बाद 45. उर्वरित 12 मध्ये 11 करायचे आहेत. आपण व्यासपीठावरती पाहताय जासईच्या राजकारणातील, समाजकारणातील अनेक धुरंधर पाहायला मिळतात आणि खरं तर महाराष्ट्राच्या बैलगाडाच्या खऱ्या अर्थानं क्षेत्रामधील ज्या माणसांना आतापर्यंत आपल्या 2 पिढ्या खर्च केल्यात आणि कित्येक मैदानं ज्यांनी गाजवलेत असे नकुल पोषा म्हात्रे सुद्धा यांना सुद्धा आपण पाहताय. जय खंडोबा प्रसन्न सुहास नकुल म्हात्रे या नावानं त्यांचा जो गाडा पळत असतो. यावेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे येताना दिसतो आणि विजयाकडे आणखी आगेकूच करणारा हा चौकार आलाय. या चौकाराच्या साह्यानं धावा संख्या पोहोचली जाते ती म्हणजे 49 वर. येणाऱ्या 11 मध्ये आता मात्र करायच्या आहेत ते आपल्याला 7 धावा. 11 मध्ये 7 करायच्या आहेत. यावेळी हलक्या हाताने फक्त स्क्वेअर कटचा फटका खेळला जातो. चेंडू डीप बॅकवर्ड कडे चाला. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या होते 50 धावा. अर्धशतक धाव पलकती लागलं जाते बोनकोडे 11 बोनकोडे संघाचं. चला बामणडोंगरी संघासाठी सूचना आहे पुन्हा एकदा. आयोजन कमिटी आपल्यासाठी वारंवार सूचित करत आहे आपण रेडी राहायचं आहे. संघनायक यावं आपण. 10 मध्ये 6 करायचे आहेत. 10 मध्ये 6 धावांची गरज आहे.
जासईच्या टेनिस क्रिकेटला जय हनुमान संघाच्या वतीनं खऱ्या अर्थानं संतोष आत्माराम घरत यांना सुद्धा आम्ही खेळताना पाहिलाय. एक वेगवान गोलंदाज म्हणून होते आणि खऱ्या अर्थानं फलंदाजी करताना माणिक घरत यांना सुद्धा आपण त्या काळात पाहिलंय. पण आज ज्यांना आपण क्रिकेटपासून थोडेसे दूर राहताना जासईची समाजकारणामध्ये ज्यांना आपण पाहताय असे सर्व सन्माननीय अतिथी आहेत. आणि जासई टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही जो खेळाडू चांगलं खेळतोय असे यावेळचा चेंडू स्टेपावरून खेळण्याचा प्रयत्न, झेल उडाला, झेल काढी क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न करतील का? येस. आणि ते मात्र झेल टिपला. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू बोनकडे संघाचा जो मात्र जितेश राऊत होते झेल बाद. दुसरा सामना जो असणार आहे, जो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आम्ही खेळणार आहोत मयूर, तो सामना 4 षटकांचा असणार आहे. सगळे सामने 5 षटकांचे होणार आहेत. माफ करा, आयोजन कमिटीचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. दुसऱ्या फेरीतील सामना सुद्धा 5 षटकांचा असणार आहे आणि लगेचच तो सामना आम्ही चालू करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला तो न्याय मिळावा आणि तो खेळ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला सुद्धा तेवढंच कोऑपरेट करावं लागणार आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय विघ्नेश पाटील. 8 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज आहे. विघ्नेश आला. गोलंदाज विकी आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरचं 4थं षटक आहे ज्यामध्ये ज्याला 1 सपाटा प्राप्त झाले. यावेळेस आणखी एक विकेट मिळाली जाते. क्या बात आहे. कमबॅक करणारी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये केली जाते आणि विघ्नेश पाटीलला मात्र केलाय मैदानातून बाहेर. खेळ झालाय. येणाऱ्या 7 मध्ये 6 करायचे आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडायची नाही या ईर्षेने मुरबी संघ प्रयत्न करताना दिसत आहेत. ही ओळख आहे आणि नेहमीच मुरबी संघाला आपण ते पाहिलंय कित्येक स्पर्धेमध्ये शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं प्रयत्न करायचे आणि मात्र सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा हे त्यांनी नेहमी करून दाखवलं. पण आज या मैदानावरती येणाऱ्या 7 मध्ये 6 हे रोखतील का किंवा बोनकोडे संघ त्या 7 धावा 7 चेंडूमध्ये 6 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील हा सुद्धा एक चर्चेचा विषय असणार आहे. सामन्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. 7 मध्ये 6 करायचे आहेत. नवीन फलंदाज आलाय अब्रार. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त स्क्वेअरकटचा फटका. क्षेत्ररक्षक होता, चुकी केली आहे. आणखी मानसिक दडपण वाढवणारा हा झेल इथे मात्र सोडलाय क्षेत्ररक्षकानं आणि ती चूक केली मी म्हणेन. सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केलं, समीकरण बदललंय. शेवटचं षटक विजयासाठी 4 धावांची गरज आहे. धावा संख्या होतीये 52 धावा. 3 बाद 52 झाल्यात आणि 6 मध्ये 4 करायचे आहेत. 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. या मैदानाने ते पाहिलंय. 6 मध्ये 6 रोखताना पाहिले, 6 मध्ये 1 रोखताना पाहिले. या मैदानाने 6 मध्ये 29 होताना सुद्धा पाहिल्यात आणि तेच हे मैदान आहे. पण वेळ वेगळी आहे, काळ वेगळा आणि सामना सुद्धा वेगळा आहे. औचित्य आहे खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषकाचं. शेवटचं षटक आहे. विजयासाठी 4 धावांची गरज. शेवटचं षटक विजयासाठी 4 धावांची गरज आणि गोलंदाज यावेळेस मात्र वापरला गेलाय. गोलंदाज निवडला गेलाय मुरबी संघाच्या वतीनं प्रतीक सर्वेश आलाय, ज्याचा आजचा दिवस आहे म्हणावा लागेल. पहिल्या 17 मध्ये ज्याला 4 षटकार लगावताना पाहिलाय. सर्वेश एक वेगवान गोलंदाज मुरबी टेनिस क्रिकेट मधील, ज्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे 6 मध्ये 4 रोखण्याची. ते रोखलं जाईल का? स्ट्रायकर बॅट्समन परशुराम यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. मॅच फिनिश करणारा
या सामन्यातील निर्णय स्पष्ट करणारा आणि हा सामना जिंकणारा फटका चौकार. तर पुढील सामन्याची नाणेफेकी लगेच आम्ही करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल एकमेकांचं टेनिस क्रिकेटमधील एक मोठे प्रतिस्पर्धी म्हणून ज्यांच्याकडे पाहूया. बोनकोडे 11 बोनकोडे विपक्ष एआर एंटरप्राइजेस सिद्धार्थ बामणगुडी. परंतु त्याच्या अगोदर आपण जातोय सामनावीर मॅन ऑफ द मॅच